झोपतो? कधी याचा विचार केलाय? आता तुम्ही म्हणाल, की आपण बॉडीला एनर्जी मिळायला झोपतो किंवा रेस्ट करायला झोपतो किंवा हील करायला झोपतो. ॲक्चुअली तसं नसतं. म्हणजे तसं असतं, पण ह्याच्यामागची जी सायकॉलॉजी आहे, ती जाणून घ्यायचा प्रयत्न तुम्ही केला नसेल, हे मला नक्कीच माहिती आहे. सो आज मी तुम्हाला सांगणार आहे, ह्याच्या मागची सायकॉलॉजी, की आपण नक्की का झोपतो? तर चला बघूयात. तर नमस्कार मित्रांनो, मी समृद्धी आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे द सायकॉलॉजी बिहाइंड स्लीप. आपण का झोपतो? पॉईंट नंबर 1. आपला ब्रेन म्हणजे एका मोबाईलच्या बॅटरीसारखाच असतो. आपण दिवसभरात खेळतो, अभ्यास करतो, विचार करतो, बोलतो, अशा अनेक गोष्टी करतो. तर ह्याने आपला जो ब्रेन आहे, मेंदू, तो थकून जातो. म्हणून जेव्हा आपण झोपतो तेव्हा तो ब्रेन रेस्ट करतो का? नाही. तेव्हा तो ब्रेन काम करतो. शांततेत तो क्वाइटली काम करतो. आता तुम्ही म्हणाल, काम करतो? काय काम करतो? तो आपण जे पण पूर्ण दिवसात विचार केलाय, बोललाय, आपण जे अभ्यासातून लर्न केलंय, आपल्या मेमरीत आपण जे पण कॉन्सेप्ट्स रीड केले, त्या सगळ्यांना ऑर्गनाइज करतो. म्हणजेच आपली मेमरी शार्प करतो. आपण म्हणतो ना, ह्याची मेमरी शार्प आहे, त्याची मेमरी शार्प आहे. का? ॲप्रोप्रिएट स्लीप टाईम. तुम्ही बरोबर टाईमवर झोपा, बरोबर टाईम पुरतं झोपा आणि बरोबर टाईमला उठा. ह्यानी तुमची मेमरी शार्प होईल. कारण उद्या आपली एक्झाम आहे आणि तुम्ही सगळा अभ्यास करून झोपले आहात. तुमचा ब्रेन रात्रीतून तुम्ही जी पण अभ्यास करून जी पण इन्फॉर्मेशन कलेक्ट केली आहे त्या सगळ्याला ऑर्गनाइज करणार आणि ते झालं की उद्या सकाळी म्हणजे जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा तुम्हाला ते सगळे इन्फॉर्मेशन जर तुम्ही नीट केलं असेल तर तुम्हाला ती सगळी इन्फॉर्मेशन एका माइंड मॅपसारखी आठवेल. लाईक तुमची मेमरी शार्प होईल. आपण म्हणतो ना, त्याची मेमरी शार्प आहे, तिची मेमरी शार्प आहे. तुमची सुद्धा मेमरी शार्प होईल. सो म्हणून टीचर्स म्हणतात आणि पॅरेंट्स म्हणतात लेट नाईट स्टडीची गरज नाही आहे, प्रॉपर स्लीप घ्या. सो याने आपल्याला कळतं की गुड स्लीप इज इक्वल टू बेटर कॉन्सन्ट्रेशन प्लस शार्प माइंड. सेकंड पॉईंट, बॉडी रिपेअर अँड ग्रोथ. आपण झोपलो तेव्हा आपली हाईट वाढते. आणि का वाढते? बिकॉज ग्रोथ हार्मोन त्याच्यात रिलीज होतो आणि दॅट्स वाय आपले जे बोन्स आहेत ते ग्रो होतात आणि त्याच्यामुळेच आपली हाईट वाढते. बॉडी रिपेअरमध्ये काय मदत होते? ऑफकोर्स तुमचे बोन्स स्ट्रॉंग होतात, तुमचे मसल्स स्ट्रॉंग होतात. तुम्हाला काही इंजुरी झाली असेल तर ती पण नीट व्हायला लागते आणि एका झोपेत नाही. तुम्ही जेव्हा चांगली झोप घ्याल 2-3 दिवस तेव्हा तुमची जी बॉडी आहे ती त्या इंजुरीला पूर्णपणे ठीक करून जाईल. सो दॅट्स वाय कमी झोप घेतली तर दुसऱ्याच दिवशी आपल्याला टायर्ड वाटतं, हेवी वाटतं, आपल्याला काही काम करायची इच्छा नाही होत, म्हणजेच एनर्जी नसते. सो रिमेंबर दॅट स्लीप इज नॉट वेस्टिंग टाईम. स्लीप इज ॲक्च्युली बॉडी इन्व्हेस्टमेंट. पॉईंट 3, इमोशन्स बॅलन्स होतात. कसे? मी कधी नोटीस केलं का, जेव्हा आपण कमी झोपतो तेव्हा आपण छोट्या छोट्या गोष्टीवरून लगेच इरिटेट होतो किंवा अगदी मोठी गोष्ट नाही आहे, म्हणजे छोटी म्हणजे एकदम तुमची पेन्सिल आहे, तुम्ही पेन्सिलने लिहिताय, तुमच्या पेन्सिलची नोक तुटली. आता ही किती छोटी गोष्ट आहे. तुम्हाला सिम्पली शार्पनर घ्यायचं आहे, शार्प करायचं आहे, झालं. तरी तुम्ही त्या छोट्याशा गोष्टीवरून इरिटेट होता. आता हे का होतं? कारण की झोप म्हणजे स्लीप आपल्या इमोशन्सला कंट्रोल करण्यात मदत करते. सो या पॉईंटमधून आपल्याला कळतं की जर आपली झोप चांगली असेल, बरोबर तुम्ही 8-9 तासच झोपताय, वेळेवर झोपताय, वेळेवर उठताय, ॲक्च्युली वेळेवर उठण्यापेक्षा वेळेवर झोपताय, तर ह्याने काय 3 फायदे होतात? ऑफकोर्स मूड फ्रेश राहतो, अँगर कमी होतो आणि आपला स्ट्रेस रिड्यूस होतो. पॉईंट नंबर 4 आणि हा एक सरप्रायझिंग पॉईंट आहे, ब्रेन डिटॉक्स होतो. आता तुम्ही म्हणाल ब्रेन डिटॉक्स होतो म्हणजे? सांगते थांबा. पण झोपेत असताना आपला ब्रेन स्वतःला क्लीन करतो. म्हणजेच आपण आपली रूम कशी क्लीन करतो
तसंच दिवसभरात आपल्या ब्रेनमध्ये काही वेस्ट केमिकल्स जमा होतात, तर त्यांना झोपेच्या दरम्यान तो क्लीन करून टाकतो. त्यामुळे लॉंग टर्ममध्ये आपला ब्रेन स्ट्रॉंग राहतो, हेल्दी राहतो आणि ऑफकोर्स थिंकिंग पॉवर इन्क्रीज होते. त्यामुळे सायंटिस्ट म्हणतात की गुड स्लीप इक्वल्स हेल्दी ब्रेन. तर मित्रांनो, कन्क्ल्युजनमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की आपल्या शरीराचा जो सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे तो म्हणजे आपला ब्रेन, मेंदू. सो जर तुम्ही त्याला हेल्दी आणि स्ट्रॉंग ठेवलं तर तुमची लाईफ हॅपी, हेल्दी आणि स्ट्रॉंग होऊन जाईल. थोडक्यात त्यांनी होतं काय? पहिलं, ब्रेन रिचार्ज होतो. दुसरं, बॉडी रिपेअर होते. तिसरं, ग्रोथ प्रॉपर होते. चौथं, इमोशन्स बॅलन्स होतात. आणि पाचवं, ब्रेन डिटॉक्स होतो. या पाचही गोष्टी आपल्या झोपेसाठी आणि आपल्या बॉडीसाठी खूप जास्त गरजेच्या आहेत. नेक्स्ट टाइम तुम्हाला जर कोणी म्हटलं ना की इतका वेळ का झोपतेस, इतका वेळ का झोपतोस, किंवा एवढी का झोप घेतोस, तर त्यांना कॉन्फिडेंटली म्हणा, बिकॉज माय ब्रेन अँड माय बॉडी नीड्स इट. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, अजून एक गोष्ट, तुम्हाला जर सायन्समध्ये किंवा गोष्टींच्या मागच्या सायकोलॉजीमध्ये इंटरेस्ट असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.